नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत। चला तर सुरू करूया। महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्पास अवाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते। महाराष्ट्रातील कोयना या जलविद्युत प्रकल्पास अवाचीन महाराष्ट्राची भाग्यरेखा असे संबोधले जाते। सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत होजिअरी या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते? रेगूर मृदा ही दख्खनच्या पठारी प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळते। मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात टिंबटिंब असे म्हणतात। मान्सून पूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात आम्रसरी असे म्हणतात। मुंबई बंदरावरील वाहतुकाचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर टिंबटिंब हे आहे। मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर न्हावा शेवा हे बंदर आहे। कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा। कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य पर्याय आहे ची थळ, कुंभार्ली, फोंडा आणि आंबोली। अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पादन जास्त प्रमाणात राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते। महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भाग टिंबटिंब मृदा आढळते। महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रेगूर मृदा आढळते। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 खालीलपैकी कोणत्या शहरात एकमेकांना छेदतात? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 व 7 नागपूर या शहरात एकमेकांना छेदतात। 1956 मध्ये तुर्भे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास टिंबटिंब या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले। ब्रिटन या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभले। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोल्हापूर या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो। कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा टिंबटिंब या ठिकाणी आहे। कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा करबुडे या ठिकाणी आहे। अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य टिंबटिंब आहे। अभयारण्याची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य आहे महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र 1932 या साली स्थापन करण्यात आले? महाराष्ट्रात पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र 1932 साली स्थापन करण्यात आले। महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने वापर औष्णिक विद्युत ऊर्जासाठी केला जातो। खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? खालीलपैकी आंबोली या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते। खाली पश्चिमेकडे वाहणाऱ्या कोकणातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम असलेले पर्याय निवडा। योग्य क्रम असलेले पर्याय आहे वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री।
पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये टिंबटिंबचे स्थान आहे. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये वाईचे स्थान आहे. महाराष्ट्र राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना लागणाऱ्या नदी खोऱ्यांचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता? नदी खोऱ्यांचा योग्य क्रम आहे सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात पश्चिम घाट या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते. 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणता धरण फुटून मोठी हानी झाली होती? 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील पानशेत हे धरण फुटून मोठी हानी झाली होती. खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? खालीलपैकी चोला हे औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? खालीलपैकी NH-17 हा महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनांमध्ये सागवान हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. पवन ऊर्जा निर्मितीत टिंबटिंब या राज्यानंतर महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. पवन ऊर्जा निर्मितीत तामिळनाडू या राज्यानंतर महाराष्ट्राच्या देशात दुसरा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील टिंबटिंब या जिल्ह्यामध्ये मॅग्नेज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. महाराष्ट्रातील नागपूर, गोंदिया या जिल्ह्यांमधील मॅग्नेज खनिजांचे विस्तृत साठे आढळतात. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात कोणता विभाग अग्रेसर आहे? महाराष्ट्रातील कापूस उत्पादनात विदर्भ व मराठवाडा हे विभाग अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय निवडा. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम असलेला योग्य पर्याय आहे महादेव डोंगर रांग, हरिश्चंद्रबाला घाट, सातमाळा डोंगर, गाळण्याचे डोंगर व सातपुडा. सह्याद्री पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्री पूर्वेकडील प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. रेडी बंदर हे टिंबटिंबच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. रेडी बंदर हे लोह खनिजच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.